जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। खाद्य संस्कृती महाराष्ट्राची खूपच आपली न्यारी आहे। कारण आहे ना, आपल्या या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये संपूर्ण असे खाद्य पदार्थ आहेत। त्यामध्ये एक असा पदार्थ आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान आहे। तो वायटी फॅमिली आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र इंडियन क्युझिन असा हा आणबाण शान असलेला आपण आज मसाले भात पाहणार आहोत। पण नुसतंच मसाले भात नाही पाहणार, तर ह्या मसाले भातासाठी कोणता खास असा ट्रेडिशनल तांदूळ वापरला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसेच जर तुमच्या घरामध्ये हे 3 जर चटण्या असतील तर ह्या 3 चटण्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान असलेला हा महाराष्ट्रीयन इंडियन क्युझिन असा हा मसाले भात अवघ्या 10 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने बनवायचा ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर वायटी फॅमिली, तुम्हाला पण ह्या 3 चटण्यांमध्ये तयार होणारा तसेच या मसाले भातासाठी कोणता ट्रेडिशनल तांदूळ वापरला जातो हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि हा मसाले भात अवघ्या 10 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल @कुकिंग मिरेकुक अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 8 फेब्रुवारी 2025। आज शनिवार आहे, तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपलं महाराष्ट्रीयन इंडियन क्युझिन असा हा आणबाण शान असलेला एक खास तांदूळापासून मसाले भात। पण हा मसाले भात 10 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने बनवायचा आणि ह्याच्यासाठी कोणते 3 चटण्या वापरायच्या ते पाहूयात। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मटकी, वाटाणा आणि तांदूळ छान असे एकत्रित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तांदूळ सुद्धा स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत पहा। इथे आहे जवसाची चटणी, इथे आहे कलौंजी तिळाची चटणी, तसेच कढीपत्ता आहे आणि पुदिन्याची चटणी आहे। ओके, आणि हे आहे तूप आणि हे पुदिन्याच्या चटणीचं पाणी आहे। हे आपण चटणी बनवली आता, तर ते फेकून न देता हे मसाला भातासाठीच वापरणार आहोत। गॅसवरती कुकर ठेवायचा, त्यामध्ये 1 वाटीभर तूप घालायचं आहे। 1 वाटी म्हणजे इथे 4 टेबलस्पून तूप आहे, साजूक तूप। फोडणीला जिरं घालायचं, त्यानंतर कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये पुदिन्याची चटणी घालायची। ही पुदिन्याची चटणी 2 मिनिटं परतून घ्यायची। नंतर यामध्ये अद्रक घालायचं। आता यामध्ये कलौंजी तिळाची चटणी आणि ही फ्लेक्सी सीड्स चटणी म्हणजे जवसाची चटणी घालायची आणि हे पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। थोडंसं याच्यामध्ये हे पुदिन्याचं पाणी घालायचं आहे, पुदिन्याच्या चटणीचं पाणी, आणि हा मसाला छान असे हा परतून घ्यायचा आहे या तुपामध्ये। मसाला हा चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घेतला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे लाल मिरची पावडर घालायची आहे, तसेच हळद घालायची आहे, यामध्ये हिंग घालायचा आहे आणि हा मसाला 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा। 1 मिनिटभर हा मसाला परतल्यानंतर आता यामध्ये हे तांदूळ, मटकी, वाटाणा यामध्ये घालायचे आहे। मटकी वाटाणा यामध्ये घातल्याच्या नंतर हा जो मसाले भाताचं जे मिश्रण आहे ते न पाणी घालता 1-2 मिनिटं प्रथमतः परतून घ्यायचं। हे 2 मिनिटं चांगलं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे धने जिरे बडीशोपची पावडर। धने जिरे बडीशोपची पावडर 1 चमचाभर घालायची आणि पुन्हा हा मसाले भात छान असा 1 मिनिट पाणी न घालता परतून घ्यायचा आहे। चवीसाठी मीठ घालायचं आहे इथे आणि 1 सेकंदभर हा मसाले भात पुन्हा परतून घ्यायचा, जेणेकरून हे जे मीठ आहे हे संपूर्ण भाताला लागेल। आता यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे पुन्हा वरतून थोडीशी हळद घालायची आहे आणि 1 सेकंदभर पुन्हा हा मसाले भात छान असा परतून घ्यायचा। आता यामध्ये हे पुदिन्याचं पाणी घालायचं आहे, पुदिन्याच्या चटणीचं पाणी आहे, हे पुदिन्याच्या चटणीचं पाणी घालायचं आहे आणि हा मसाले भात चांगला असा एकजीव करून घ्यायचा। नंतर यामध्ये साधं पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे टोटल याच्यामध्ये आपण 1 तांब्याभर आणि अर्धा ग्लास असं पाणी घातलेलं आहे। आणि ह्या कुकरचं झाकण लावायचं, कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे।
मस्त असा हा आपला महाराष्ट्रीयन इंडियन क्युझिन असा हा आपला महाराष्ट्राची आन बान शान असलेला गरमागरम असा हा स्वादिष्ट आपला मटकी वटाणे भात तयार झालेला आहे। हा अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा मटकी वटाणे भात तयार होतो। आपल्या घरामध्ये फ्लेक्सी सीड चटणी म्हणजे जवसाची चटणी, पुदिन्याची चटणी आणि कलोंजी तिळाची चटणी ही जर असेल ना तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण हा मसाले भात मस्त असा कुकरमध्ये गरमागरम बनवू शकतो। पहा आता ह्या मसाले भातासाठी खास एक तांदूळ वापरला जातो। हा तांदूळ वापरला जातो तो म्हणजे आंबेमोहोर। आंबेमोहोर तांदूळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने मसाले भात बनवला जातो। तर इथून पुढे तुम्हाला पण जर मसाले भात बनवायचा असेल मग तो मसाले भात कोणताही असू देत तर त्या मसाले भातासाठी आंबेमोहोर तांदूळ वापरा। पहा किती उत्कृष्ट स्वादिष्ट असा हा मसाले भात लागतो। तर वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपण अवघ्या 10 मिनिटांमध्ये या 3 चटण्यांमध्ये हा आंबेमोहोर तांदूळापासून आपल्या महाराष्ट्राची आन बान शान असलेला असा हा मटकी वटाणे भात आपण बनवलेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला आंबेमोहोर तांदूळापासून बनवलेला या 3 चटण्यांमधला हा मटकी वटाणे भात आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने या 3 चटण्यांपासून आंबेमोहोर तांदूळापासून हा मटकी वटाणे भात नक्की तुम्ही पण बनवून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा आपला मटकी वटाणे भात अवघ्या 10 मिनिटांमध्ये या 3 चटण्यांमध्ये बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते। फॅमिली हे 3 चटण्या आणि आंबेमोहोर तांदूळ ह्या 3 चटण्या आणि आंबेमोहोर तांदूळ यापासून हा मसाले भात अगदी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट होतो। तसेच ह्या जर 3 चटण्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल तर 10 मिनिटांमध्ये हा मसाले भात तयार होतो। पहा तुम्ही आता म्हणता की ताई ह्या 3 चटण्या कशा पद्धतीने बनवायच्या? काहींना माहिती सुद्धा असेल ह्या 3 चटण्या कशा पद्धतीने बनवायच्या, पण काहींना माहित नाहीये ह्या 3 चटण्या कशा बनवायच्या त्यांच्यासाठी खास सांगते। तर पहा आपल्या YouTube चॅनलवरती या 3 चटण्यांपैकी 2 चटण्यांची रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे आपल्या YouTube चॅनलवरती। त्यातील पहिली चटणी आहे ती म्हणजे कलोंजी तिळाची चटणी आणि दुसरी चटणी आहे ती म्हणजे फ्लेक्सी सीड चटणी म्हणजेच आपल्या जवसाची चटणी। या दोन्ही चटण्यांची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या YouTube चॅनलवरती पोस्ट केलेली आहे। जर तुम्ही ही चटणीची रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या दोन्ही चटण्यांची रेसिपी पाहू शकता। आता थोडक्यात पुदिन्याची चटणी कशा पद्धतीने बनवली ते सांगते। काय करायचं, कोथिंबीरीचे देठ, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जिरं घालून थोडंसं मीठ घालायचं आणि हळद घालून छान अशी ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आणि फ्रीजमध्ये आठवडाभर काय 15 दिवस ही चटणी राहते। पहा आणि हो ही चटणी हिरवीगार राहण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायला विसरू नका। अशा पद्धतीने ही आपली पुदिन्याची चटणी तयार होते। वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपींसाठी आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।